नाही विसरू शकत मी की शुभूच्या मम्मीने काय काय केलंय या दोन कबुतरांना वेगळं करण्यासाठी. मम्मी. हो ना, माझा तर अजूनही विश्वास नाही बसत आहे. शुभंकरची आई असं कसं वागू शकते? मम्मी. तेच तर, म्हणूनच तुम्हाला त्या दोघांना एकत्र आणायचंय. हे पण पुन्हा तू पुण्याचं काम करतेस. तुला माझी जर काही मदत लागली ना तर प्लीज. मी आहे ना मम्मी, तिथे काय कमी. मी सगळं बरोबर मॅनेज करेन. मी आशू आणि शुभूला कधीच वेगळं होऊ देणार नाही. पण आता तू म्हणतेच आहेस तर तुला मी मदत करायची संधी देऊ शकते. काय आहे, शुभू आणि आशू खूप चांगले मित्र तर आहेच, पण त्या दोघांना कळत नाहीये की नकळतपणे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतायत. खरंय, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जर एकमेकांसाठी इतकं करत असतील तर ते फक्त मित्र कसे असू शकतात? याचीच जाणीव आपण दोघांनी मिळून त्यांना करून द्यायची. तेव्हाच शुभू आणि आशूच्या लव्ह स्टोरीला तडका मिळेल. अहो मिरचीचा हात कुठे लावताय? आगाग होईल. हा आई. हा आशू, कसं चाललंय का शूटिंग? शूटिंग छान सुरू आहे. काय खाल्लंस का नाही? अगं जेवेन आता थोड्या वेळात. वेळेत खात जा ग, आणि पोटभर खात जा. त्रास होईल असं काही खाऊ नका. आता हे पाण्यातून काढू. हा हो. जेवण लय तिखट नसतं ना ग. तिखट. तिखट. तिखट नाही. तिखट नाही. हा, आई एक काम होतं ग. पोहे कसे बनवायचे सांगतेस का जरा? पोहे? हा. आता हे काय मध्येच? अगं तू बनवते ना तसे पोहे इथे बनवायचे. असं होय, मग त्यात काय. पम्मीजींसाठी असे पोहे बनवतो ना की ते आयुष्यभर माझ्या हातचे पोहे विसरणार नाहीत. काय शुभंकर, झाले का पोहे? हो. हे पोहे तू केले? अरे हो. मी मदत नाही केली हा काही. असं बाबू, सोडून दे तू कॉलेज. हे, आणि मग काय करू? आपण आहे ना चहा पोहेची गाडी टाकू सकाळी 7 ते 10 आणि मग
फोटोशूटची ऑर्डर. वा के के काय आयडिया आहे. मी तयार आहे. फक्त हे जे सगळं तू बोललास ना ते माझ्या आईला सांग. हे घे मी लावतो फोन. अरे बोल ना कशाला बोल ना बोल ना. कशाला कशाला कॉलेज सोडायचं हा? अरे बाईंच्या किती अपेक्षा आहे तुझ्याकडनं. तू आहे ना मोठा प्रोफेसर. पोयांची गाडी मी टाकेल. शुभंकर तुला आहे ना मस्करी वाटत पण वासावरून सांगतो. मुली बघण्याचा कार्यक्रम असेल ना तर तू तिला पोहे करून दे. अरे नाही तिने होकार दिला ना तर आज जन्म मी ब्रह्मचारी राहील. के के म्हणजे तुला अजूनही आशा आहे की तुझं लग्न होईल. बरं 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 ठीक आहे. पोहे मस्त झालेत म्हणून माझा झालेला अपमान या पोह्यांसोबत मी गिळणारच आहे. पण आई शपथ सांगतो तुला शुभंकर तू जर हे पोहे बाईंना खाऊ घातले ना तर बाई पण तुला पोह्यांची गाडी टाकायचा सल्ला देतील. अरे मग थांबतोस कशाला. हे घे आईशी बोल. कशाला कशाला बोल ना. अरे नको नको थांब मला पोहे खाऊ के दे. के काय मस्त प्लॅन आहे सांग ना आईला. नाही 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 नको. के के अजून हा फोटो इथेच आहे. मंदार, अरे हा फोटो मी तुला माझ्या मामाला कुरिअर करायला सांगितला होता ना. लोकांच्या मुलीचा फोटो आपल्याकडे कशाला ठेवायचा ना. त्यांना कुठे पाठवायचं असेल तर आपल्याकडे असंही पडूनच राहणार आहे ना. अगं पण कविता तूच मला म्हटलीस ना की फोटो टेबलवर ठेव म्हणून. अरे मी म्हंटल टेबलवर ठेवलाय तो कुरिअर कर म्हणून. आई द्या तो फोटो. हिचं नाव काय म्हणालीस. तन्वी. आई हिला वाचनाची खूप आवड आहे. हो ना मंदार. हो. हातात येईल ते सतत वाचत असते. एकदा तर हिने भेळ खाल्ली आणि भेळ दिलेल्या पेपरवर जो लेख आलेला ना तो 2 दिवस वाचत होती. आपल्या शुभंकर सारखीच अगदी हुशार आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. ठीक आहे. मग हे कृष्णकांतच्या काकांचं आजारपण झालं म्हणजे बाळशी पुण्याहून यायची धावपळ संपली की आपण कांदे पोह्यांचा कार्यक्रम करून टाकू. पण आई दोघं आधीच एकमेकांना भेटले आणि समजून घेतलं तर बरं पडेल ना. असंही तीही पुण्यात आहे आणि शुभंकरही. ठीक आहे. मग कांद्या पोह्याचा कार्यक्रम आपण नंतर करू. झेंडू हा जोक बघ. पमी मॅडम स्माइल प्लीज. बर वा मस्त. अजून एक अजून एक. ओके अरे वा मस्तच. व्हेरी नाईस. अरे शुभू दे दे. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतोय ना. बॅकरेट पॉइंट एकच नंबर. शुभू हे काय तू सगळ्यांना कांदे पोहे दिलेस. आशूला कोण देणार. काय मग मुलगा पसंत आहे ना. हा
OMG, म्हणजे तिला असं म्हणायचंय काय मग मुलाने केलेले पोहे पसंत आहेत ना? छान झालेत पोहे. हो का? का शुभूने केलेस म्हणून असं म्हणतीयस तू? अगं नाही पम्मी दी, तू खाऊन बघ ना, तुला पण आवडतील. बरं बघते. खरंच मस्त झालेत. हे पोहे खाऊन ना मला आत्याच्या हाताच्या पोह्यांची आठवण झाली बघ. OMG, शुभूच्या मम्मीचाच फोन असणार. दे शुभू, दे दे. अरे दे, मला दे. तू आरामात पोहे खा. हे बोल. हॅलो बाळ. हॅलो हॅलो आई. तू पोचलास ना व्यवस्थित पुण्याला? हो. अरे मी ते तुला पुण्याच्या कामाबद्दल बोलले होते. शुभंकर, अरे तू टेन्शन नको घेऊ. पुण्यातलं काय काम आहे ना ते विचार, मी करतो. काय काम आहे का आई? तुला पुण्याला एका मुलीला जाऊन भेटायचंय. म्हणजे अभ्यासासंदर्भात काही होतं का? नाही रे, तुझ्यासाठी स्थळ आलंय त्या मुलीचं. तू जाऊन भेटशील ना तिला? मग पुढचं आपण नंतर बोलूया. जाशील ना उद्या? हो आई. काही सुस्त आहे का? असं काहीतरी करायला हवं की शुभंकर त्या मुलीसमोर गेला का त्या मुलीने त्याला नकार दिलाच पाहिजे. शक्यच नाही. शुभंकर कॉलेजमध्ये असताना रोज डेच्या दिवशी मुली हातात गुलाबाचं फूल घेऊन रांगेत उभ्या राहायच्या. OMG, पण आमचा हा पट्ट्या लायब्ररीत पुस्तकाची पानं पालटायचा. OMG. त्यामुळं मुलींच्या रिजेक्शनचा विचार करून काहीच उपयोग होणार नाही. 60. पम्मीदी 60 बदाम खाल्ले तरी पण काही आयडिया सुचली नाहीये. झेंडू, शुभूच्या मम्मीने त्याच्यासाठी मुलगी बघितली म्हणून मम्मीचं हे बाळ त्या मुलीला बघायला लगेच नकार देणार नाही. पण त्या मुली समोर गेल्यावर ती मुलगी शुभूला कसा नकार देईल याचा विचार करायला पाहिजे. घाबरला आहात का? का? पहिल्यांदा मुलीला बघायला जाताय. नाही, मी फक्त भेटून येणार आहे. हो, पण भेटून लग्नच ठरवणार आहात ना? हो, पण अजून काही नक्की नाही झालंय ना. काय झालं? म्हणजे आईचा फोन आल्यापासून तुम्ही खूप शांत शांत वाटताय. थोडंफार वेगळं वाटतं ना. पहिलीच वेळ आहे म्हणून.
हॅलो, काय झालं? हा दादा, चहा? सगळ्या मुलांचं तुमच्या सारखंच होत असेल का? कशावरून? माझे भाऊजी जेव्हा ताईला बघायला आले होते ना तेव्हा असेच घाबरले होते. तर ना भाऊजींना ताईला प्रश्न विचारायला सांगितले तर भाऊजी त्यांच्या आईकडे बघत होते. मग ताईने काय केलं, स्वतःच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग आईने खानाखुना करून तिला शांत बसायला सांगितलं. आणि भाऊजी ताईच्या प्रश्नांना फक्त हो नाही असेच उत्तर देत होते. तुम्ही घाबरू नका, काय असेल ते बिंदास विचारा, बिंदास बोला तिच्याशी. शेवटी आयुष्य काढायचंय तुम्हाला. तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? म्हणजे काहीतरी अपेक्षा असतील ना तुमच्या. विचार करा हा याचा. आवड निवड जुळणाऱ्या माणसाशी मैत्री सहज होऊ शकते. लग्न जुळण्यासाठी मन जुळावी लागतात. वा, एक मिनिट, पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? सिरियल मध्ये असंच दाखवतात. सॉरी, आता मीच तुम्हाला घाबरवते का? नाही, घाबरलो नाहीये मी. पण मला खात्री आहे ती मुलगी तुम्हाला नक्की हो म्हणणार. कारण तुमच्या एवढं छान स्थळ तिला शोधून सापडणार नाही. हे फक्त ना तुम्ही माझी मैत्रीण आहात म्हणून म्हणताय. हा नाही, तिच्या जागी जगातली कुठलीही मुलगी असेल ना तरी ती तुम्हाला होच म्हणणार. तुम्ही असता तर. सॉरी सॉरी, मी चुकून विचारलं. ऍक्च्युली नाही, ऍक्च्युली माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मी नर्वस झालो ना म्हणून असं म्हटलं. पण प्लीज राग मानू नका. सॉरी. चला शुभंकर, चल जायचंय ना तुला. कुठे? कुठे म्हणजे, अरे गुडघ्याला बाशिंग बांधलंय ना तर मुलगी पण बघून घे आता. मित्र मैत्रिणीचा वेळ आता तिला द्यावा लागणार आहे. अश्विनी घेऊन जातो हा याला. चल 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 चल, काय बोल नको तू, चल. चला चला चला, नवरदेवाची तयारी करा. OMG, हा असा जाणार आहे त्या मुलीला भेटायला? हो. हे म्हणजे मम्मी दी, अगं बघ ना. म्हणजे म्हणजे आम्हीच सांगतो. झेंडू, तडा. व्हेरी नाईस. OMG, तू अगदी वेळेवर आलीस. सांग बरं, शुभूचा हा न्यू लुक तुला कसा वाटला? अहो बघा ना कसं दिसतंय हे सगळं. खरं सांगू, तुम्ही जसे आहात ना तसे छान दिसता. हेच मी म्हणत होतो. आता बघा. आता छान दिसताय. तुम्ही जर असंच गेला ना तर ती मुलगी तुम्हाला नक्की पसंत करेल. पम्मी मॅडम, त्या मुलीनं शुभंकरला पसंत करू नये त्यासाठी एवढं सगळं केलं तुम्ही.
अश्विनीने त्यावर सगळं बदा बदा पाणीच ओतलं. शुभूला काय चांगलं दिसतं हे आशूला बरोबर माहितीये, कारण आशू त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. हो की नाही शुभू? मग आपल्या मित्राच्या आयुष्यात येणारी मुलगी करेक्ट आहे की नाही हे पण तूच सांगू शकते. हो की नाही आशू? अगं मम्मी दी, मी कशाला? कसं आहे ना अश्विनी, शुभंकरला मुलींशी बोलता येत नाही. एकमेव तूच अशी आहे की शुभंकरशी बोलतेस. हा, त्यामुळे ना आशू तू शुभू बरोबर जा. चालेल ना शुभू? हो, मला आवडेल ह्या बरोबर आल्या तर. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मग जाते मी. OMG, आशू तू जर शुभू बरोबर गेलीस ना तर ती मुलगी शुभूला लगेच होकार देते की नाही बघ.